शीना नदीला महापूर आल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यातील जवळपास 17 ते 18 गावांना मोठा फटका बसलेला आहे। जवळपास 17 ते 18 गावं सध्या आता पाण्याखाली आहेत। आपण आहे की माढा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। उंदरगाव या ठिकाणी आपण बघतो की शीनेचं पात्र धोक्याची पातळी ओलांडून वाहते आहे आणि या उंदरगावला संपूर्ण पाण्याने वेढा दिलेला आहे। जवळच असलेलं वाकाव देखील आता पाण्यामध्ये आहे। एकूणच बघतो की सगळी परिस्थिती खरं तर गंभीर आहे। धोक्याच्या पातळीवरून ही शीना नदी वाहते आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना स्थलांतरित केले जाते। जवळपास 1,500 लोकांना शीना नदीच्या काठच्या लोकांना स्थलांतरित केलेलं आहे। काही ठिकाणी रेस्क्यूचं देखील काम सुरू झालेलं आहे। या भागामध्ये काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाहणी करून भेट दिलेली आहे। आज माढ्याचे आमदार अभिजित पाटील देखील या ठिकाणी आलेले आहेत। एकूण परिस्थिती अत्यंत भयानक आपण या ठिकाणी बघतो की खरं तर हे सीनेचं पात्र जे आहे ते धोक्याच्या पातळीवरून ओसांडून वाहत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महापुराचा फटका बसलेला आहे। अनेक घरं देखील पाण्याखाली गेलेले आहेत। संसार उघड्यावरती आलेले आहेत। धान्यांचं नुकसान झालेलं आहे आणि शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली गेले। ऊसाची शेती देखील पाण्यामध्ये गेली, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। एकूण बघतो की आपण या सगळ्या शीना नदीच्या पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांना याचा मोठा फटका बसतो आहे। 2 लाख क्युसेसहून अधिक पाणी शीनेच्या पात्रामध्ये वाहतंय। त्यामुळे मोहोळ असेल, माढा, करमाळा या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती नुकसानीचा फटका बसतोय। आणि विशेष म्हणजे माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी या भागातील लोकांना जे काही फूड पॅकेट्स असतील किंवा जेवणाची व्यवस्था देखील आता या ठिकाणी केलेली आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, माढा, उंदरगाव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।